हो, वरणगावचं नगराध्यक्षाचं काय? वरणगावचं नगराध्यक्षाचं जे आहे राजेंद्र चौधरी यांचं नाव खोडपे साहेब, आम्ही नाथाभाऊ, आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितरित्या या ठिकाणी फायनल केलेलं आहे आणि नगराध्यक्षपदासाठी म्हणजे आज उमेदवारी घोषित केलेली आहे असं आपण समजून घ्यावं. फक्त राहिला विषय नगरसेवकांचा, तर नगरसेवकांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे एकेका वार्डात समजून घ्या 2 नगरसेवक निवडून येणार आहे, पण त्या ठिकाणी 5-5 उमेदवार आहेत. जिथे 3 उमेदवार तिथे 10-10 उमेदवार आहेत. तर अशा ठिकाणी थोडं विचारपूर्वक निर्णय घेऊन सर्व सामाजिक परिस्थिती काय ते बघून त्या ठिकाणी सर्व समाजांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे अशा पद्धतीने विचार करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार फायनल करणार आहोत. हो, आज किती भेटीगाठी झाल्या या ठिकाणी इच्छुकांच्या? भेटीगाठी तर आता जवळजवळ 81. अच्छा, 81 लोकांच्या झाल्या. हो, काही दिवसापूर्वी आपण स्टेटमेंट दिलं होतं की मॅनेज कोणाला तिकीट आहे आणि त्यावर संजय सावकारे म्हणाले की एकनाथरावजी खडसे आणि संतोष भाऊ हे म्हणतात की मी दोघांना निपटून घेऊ. बघा, आता आम्हाला दोघांना निपटण्यासारखी जर ताकद तयार झाली असेल तर ती जनता दाखवेल ना. त्याच्याबद्दल आम्ही काय बोलायचं? आम्हाला म्हणजे ज्या दोघांनी राजकीय जन्माला घातलं तुला त्यांना निपटायच्या गोष्टी करतो हे सामान्य जनता समजून आहे. याचा अर्थ पैशाची घमंड जास्त झालेली आहे हे दिसून येते. परंतु एक खात्रीने सांगतो की जर का तुम्ही मॅनेज करून आणलेलं नाही आहे तर 6 महिन्यापासून तुम्हाला स्वप्न भटकत होते का SCचे? तुम्ही सांगत होते, हे पुऱ्या जनतेला माहिती आहे, पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की 6 महिन्यापासून यांनी बायकोला डिक्लेअर केलं होतं. आता काही लोक सांगतात मला आज किंवा आज त्यांनी डिक्लेअर केलं असं माहिती पडलं. खरं आहे का? मला आयडिया नाही. जर डिक्लेअर केलं अशी तर मी त्यांना सांगितलं हे बाशी खबर आहे, हे तर 6 महिने पहिलेच ठरलेलं आहे सर्व. अच्छा, आणि ते जे म्हणतात की असं होते का, असं होते म्हणजे 33 मतदारसंघ जे आहे ते SCचे कशाच्या आधारे काढले गेले ते दाखवा ना. ते द्या, किंवा 1 ते 33 या कॅटेगरी खाली दिले गेले, या लोकसंख्येनुसार दिले गेले. असं काही ते ना डायरेक्ट 33 काढले आणि 33 मधून 16 का 17 महिला काढल्यात. तर महिलांच्या चिठ्ठ्या निघाल्या, पण 33 साईडला जे काढले ते कशाच्या आधारे काढलेत? आणि मग मॅनेज असेल तर मग मॅनेज करून आणलं आहे म्हणूनच तर. आणि मला काही लोकांचं असं म्हणणं आहे की मागासवर्गीय सीट झाल्यामुळे यांना काय त्रास आहे. मला काही त्रास नाही. तुमची माझ्याबरोबर लढायची अवकात नव्हती, हिंमत नव्हती, म्हणून तुम्ही हे करून आणलं आहे. आणि जरी करून आणलं आहे तर आम्ही समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊ. आणि राहिला विषय मागासवर्गीयाचा, तुमच्यामध्ये जर ताकद असेल ना तर भुसावळ शहरामधल्या कोणत्याही नागरिकांच्या, सर्व नागरिकांच्या चिठ्ठ्या टाका जितके मतदार असतील SCचे, आणि त्यातून एक चिठ्ठी काढा त्याला नगराध्यक्ष आपण बिनविरोध निवडून देऊ. मग पाहू. फक्त तुझ्या घरातला नको. आलं लक्षात? दुसरं असं होतं म्हणतं की नाथाभाऊंना आणि संतोष भाऊ एवढं जुने राजकीय आहे, आरक्षण कसं निघतं हे त्यांना कदाचित अभ्यास नसेल. पण नेमकं आता अभ्यास कोणाला नाही आहे? अभ्यास कोणाला नाही आहे? ज्यांनी घडवून आणलेलं आहे त्यांना नाही आहे. आलं लक्षात? कारण आम्हाला आता धीरे धीरे सर्व उघडकीस येईल ना. आम्ही बरं आता काय आहे, कोर्टात जाऊन काही फायदा नाही आहे आम्हाला समजतं. पण त्यामुळे आज आम्ही कोर्टात न जाता आम्ही समोर जातो आहे निवडणुकीच्या. आणि शेवटी न्यायालय, मोठं न्यायालय कोणतं आहे माहिती आहे का? तर जनता आहे. तर जनतेच्या न्यायालयात तुम्हाला दिसून जाईल. बाकीचं काही सांगायची गरज नाही की कोण हुशार आहे. जनतेसमोर कोणीही हुशार नाही आणि कोणाची घमंड सुद्धा चालत नाही. रणभेरी नाद बिजली के बाद बूंदे है गर्जना, जो निकले हैं धक धक से इसके गरम से खत्म हुआ निर्भय।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.